मंडळी नमस्कार. मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मराठा आरक्षण महाराष्ट्रातला सगळ्यात कळीचा मुद्दा. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक वर्षापासून लढा चालू आहे. खरं तर मराठा समाजाच्या पैकीच एक भाग असलेला विदर्भातील समाज, ज्याला कुणबी या नावाने ओळखलं जातं आणि पुढे इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये लेवा पाटील या नावाने ओळखला जाणारा हा समाज, वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या नावानी वावरणाऱ्या या समाजाला आरक्षण त्या ठिकाणी ओबीसीचं मिळालं, पण मराठवाड्यातल्या मराठा समाजाला हे आरक्षण मिळालं नाही. म्हणून मराठवाड्यातून या आरक्षणाची लढाई जरा जोरदार सुरू आहे. मराठा आरक्षणाचं नेमकं घोडं कुठं अडलं आहे आणि कुठे अडचण होते आहे हे जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे. मी पुन्हा एकदा घोषित करतोय, अॅनालायझर परिवार व्यक्तिगत सुशील कुलकर्णी याला मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं वाटतं. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. व्यक्तिगतरित्या मलाही तो तसंच वाटतं आणि ती बाब मी वारंवार व्यक्त केलेली आहे. 2014 आणि त्याआधीची स्थिती, 2019 त्यानंतरची स्थिती यावर जरा लक्ष देणं आवश्यक आहे. मित्रांनो, या सगळ्याच्या मराठा समाजाच्या बाबतीतल्या आरक्षणाच्या मागणीवरती एक 2-3 विषयावर लक्ष द्यायला पाहिजे. या सगळ्या प्रोसेसच्या अगोदर 1961 साली म्हणजे महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर एक देशमुख आयोग स्थापन झाला होता. 2001 साली एक खत्री आयोग स्थापन झाला होता आणि 2008 साली बापट आयोग आला होता. या तीनही आयोगाच्या गोष्टीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं की मराठा समाजाला मागास म्हणता येणार नाही. हे सगळे अहवाल त्या वेळेसच्या सरकारने स्वीकारलेले होते. एकमेव अहवाल असा आहे जो गायकवाड आयोगाचा आहे, ज्यांनी मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेलं असल्याचं म्हटलेलं होतं. आता जरा आपण याचा तपशीलवार अभ्यास करूया, म्हणजे कुठे अडलंय हे कळेल. कदाचित एका भागामध्ये काही 10-15 मिनिटांमध्ये हा विषय संपणारा नाहीये. यावर जरा सविस्तर विचार करावा लागणार आहे. यात काही कायदे तज्ज्ञांची मतं पण आपल्याला घ्यावी लागणार आहेत की नेमकं अडलंय कुठे. आणि मी कोणतंही भाष्य करत नाहीये, मी कोणताही दावा करत नाहीये, फक्त जे घडलंय ते आपल्या समोर मांडतोय. 2014 पूर्वी एक कायदा करण्यात आला मराठा आरक्षणाचा, पण या कायद्याला उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं गेलं. अध्यादेश काढला होता, अध्यादेश काढला, कायदा केला, पण या अध्यादेशाला 2014 पूर्वीच्या हे सगळं प्रकरण देवेंद्र फडणवीसांशी संबंधित येत आहे. म्हणून याचा कालखंड 2014च्या आधीचा, 14च्या नंतरचा असा मी करतोय. याला 2014 सालीच त्या अध्यादेशाला स्थगिती मिळालेली होती आणि तो अस्तित्वात येऊ शकला नव्हता. त्यानंतर 2014 साली देवेंद्र फडणवीसांचं सरकार सत्तेवरती आलं. आता 2014च्या अध्यादेशाला उच्च न्यायालयामध्ये स्थगिती मिळाल्यानंतर 14ला देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं आणि त्यांना सांगितलं की जरा विधिज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. अनेक विधिज्ञांचा सल्ला घेतला गेला. इंदिरा साहनी या खटल्याचा संदर्भ घेतला गेला. इंदिरा साहनीच्या खटल्याचा संदर्भ घेतल्यानंतर एक गोष्ट सिद्ध झाली की मागासवर्गीयांचा आयोग स्थापन करणं आवश्यक आहे, त्यानंतर त्याचा अहवाल घेणं आवश्यक आहे आणि मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करणं आवश्यक आहे. इंदिरा साहनीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी आयोग स्थापन करायचा निर्णय झाला आणि मग गायकवाड आयोगाची स्थापना झाली. हा साधारणतः 4था-5वा आयोग असावा. गायकवाड आयोगासमोरचे प्रश्न काय होते तर मराठा समाज मागासलेला आहे का? एक, इंदिरा साहनीच्या प्रकरणामध्ये जो निकाल आलेला होता तो फार महत्वाचा आहे. त्यात असं म्हटलं होतं की अतिविशिष्ट परिस्थितीमध्ये 50% परिस्थिती आरक्षणाच्या बदलायचं असेल, वाढवायचं असेल तर त्याला मागासलेपण सिद्ध करावं लागणार आहे. ती अपवादात्मक स्थिती असेल, ज्या अपवादात्मक स्थितीमध्ये हे मागासलेपण सिद्ध करावं लागणार आहे. गायकवाड आयोगाने आपलं काम सुरू केलं. गायकवाड आयोगाने काम सुरू केल्यानंतर गायकवाड आयोगाचा अहवाल आला. मराठा समाज शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे हे ठरलं.
आता गायकवाड आयोगाचा अहवाल सरकारने स्वीकारला. या आधीचेही 1961च्या देशमुख आयोगाचा, खत्री आयोगाचा, बापट आयोगाच्या अहवालाचा स्वीकार झालेला होता. तसा गायकवाडांच्या आयोगाच्या अहवालाचाही स्वीकार झाला आणि यानंतर 16% आरक्षण मराठा समाजाला देण्याचा कायदा करण्यात आला. पहिल्यांदा अध्यादेश, नंतर कायदा करण्यात आला. 16% आरक्षण गायकवाडांच्या अहवालावरून देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने मराठा समाजाला दिलं. आता फडणवीसांनी दिला हा शब्द मी वापरला, तर तुम्ही देणारे कोण? फडणवीस देणारा कोण? अनाजी पंताला तो अधिकार तरी आहे का? असे काही प्रश्न विचारले जातील, तर आपण जरा सोडून देऊ. 2014ला सरकारने, 14 नंतर राज्य सरकारने हा आरक्षण देण्याचा आणि 16% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. स्वाभाविकपणे यालाही कोर्टामध्ये आव्हान दिलं जाणं शक्य होतं. तसं घडलंही. उच्च न्यायालयामध्ये, म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामध्ये याला आव्हान दिलं गेलं. आता हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये जेव्हा या प्रकाराला आव्हान दिलं गेलं, तेव्हा मुंबई उच्च न्यायालयानं सगळ्या बाबी तपासून हा कायदा वैध ठरवला. आरक्षण देण्याचा निर्णय वैध ठरवला. 50% वर आरक्षण मान्य केलं. अपवादात्मक स्थिती आहे, मराठा समाजाचं शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेपण आहे, हे मान्य केलं. 102 घटना दुरुस्तीच्या प्रमाणे अधिकार केंद्राकडेच नाहीत तर राज्याकडे सुद्धा आहेत, हे उच्च न्यायालयानं सांगितलं. आता उच्च न्यायालयाने हा कायदा वैध ठरवला, राज्याला अधिकार आहे असं सांगितलं आणि हा कायदा वैध होऊन राज्य सरकारला 2014 नंतर यश आलं. याचिकाकर्ते इथंच थांबले असं नाही झालं, ते पुढे गेले. ते पुढे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यावेळी सरन्यायाधीश म्हणून आताचे राज्यसभा सदस्य काम करत होते गोगोईजी. गोगोईजींच्या पीठासमोर झालेल्या निर्णयाप्रमाणे सुप्रीम कोर्टाने या सगळ्याला स्थगिती द्यायला नकार दिला. स्थगिती दिली नाही आणि उच्च न्यायालयाने दिल्यावर कायद्याला स्थगिती देण्याची गरज नाही असं सांगत पुढे हे प्रकरण सुनावणीसाठी ठेवलं. पुढे जे काय होईल ते होईल, पण आत्ता स्टे नाही, तो कायदा वैध आहे असं ठरवलं. आता बघा, महाराष्ट्राच्या 2014 नंतरच्या सरकारने कायदा केला, अहवाल दिला, त्याला उच्च न्यायालयानं वैध ठरवलं, सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती द्यायला नकार दिला. 2014च्या आधीचा पृथ्वीराज चव्हाणांच्या काळातला अध्यादेश उच्च न्यायालयानं थांबवला. दुखणं कुठे लक्षात घ्या, 2014च्या आधीचा पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारचा अध्यादेश हायकोर्ट रद्द करतं, कारण ते प्रॉपर वेनी झालेलं नाही म्हणतं. 2014ला गायकवाड आयोगाची स्थापना होते, मागासलेपणाचा अहवाल येतो, 102व्या घटना दुरुस्तीचा परिणाम होत नाही हे सिद्ध होतं आणि मग राज्य सरकार ते न्यायालयात पटवून द्यायला यशस्वी ठरतं आणि मग या अहवालाला उच्च न्यायालय वैध ठरवतं, सर्वोच्च न्यायालय स्थगिती द्यायला नकार देतं. झालं, आरक्षण लागू झालं. आरक्षणाप्रमाणे भरतीची प्रक्रिया सुरू झाली. ही सगळी प्रोसेस सुरू झाली आणि राज्यात सरकार बदललं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले. तो जो काही ड्रामा झाला, महाविकास आघाडीची स्थापना झाली, उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री बदलले आणि सरकार बदललेल्या नंतर याचिकाकर्ते याच काळामध्ये जी त्यांची कंटिन्युअस प्रोसेस होती, त्या कंटिन्युअस प्रोसेसमध्ये पुन्हा एकदा उच्च न्यायालयात गेले. आता पुन्हा उच्च न्यायालयात गेल्यावरती आता गडबड काय आहे बघा. उच्च न्यायालयात गेल्याबरोबर उच्च न्यायालयाने याला स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत एक तत्व पाळलेलं होतं. ते तत्व काय होतं? विधिमंडळात कायदा मंजूर झाला, उच्च न्यायालयानं त्याला वैध ठरवलंय. काय काय झालंय बघा. विधिमंडळात एखादा कायदा मंजूर झाला, उच्च न्यायालयानं त्याला वैध ठरवलं, सर्वोच्च न्यायालयाने याआधी स्थगिती नाकारली आहे. अशा वेळी सर्वोच्च न्यायालय त्या कायद्याला स्थगिती देत नव्हतं. हे तत्व होतं, ही पद्धत होती. तर ते अंतिम सुनावणीसाठी घेतलं जायचं, जे काय असेल ते फायनल हिअरिंग होईल. पण यावेळी सर्वोच्च न्यायालयाने अशा अंतिम सुनावणीसाठी न घेता त्याला सरळ स्थगिती देऊन टाकली. ही स्थगिती देताना न्यायालयानं राज्य सरकारकडून समन्वयाचा अभाव आहे असं सांगितलं
आता स्थगिती दिल्यानंतर स्थगिती देताना 3 न्यायाधीशांचं पीठ होतं. एक न्यायमूर्ती गुप्ता, 2 न्यायमूर्ती नागेश्वर राव आणि तिसरे न्यायमूर्ती भट. या तिघांनी मराठा आरक्षणाच्या कायद्याला स्थगिती देऊन टाकली. सरकार बदललेलं होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले होते, समन्वयाचा अभाव होता. आता या 3 न्यायमूर्तींनी स्थगिती दिल्यानंतर हे प्रकरण एका पूर्ण पीठाकडे वर्ग करण्यात आलं. आता पूर्ण पीठ करायचं आहे तर वेगवेगळ्या लोकांना एकत्र घ्यायला हवं ना, असं नाही केलं. या 3 न्यायमूर्तींनाच परत त्या पीठावरती नेमलं आणि 2 न्यायमूर्ती जोडून दिले गेले, ते म्हणजे न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती नजीर. आता 5 जणांचं हे पीठ झालं आणि या पीठाच्या पुढे सुनावणी सुरू झाली. पहिल्या ज्या 3 न्यायाधीशांनी स्थगिती दिली होती ते आपल्या मतावर ठाम राहिले. त्यांनी या कायद्याला अवैध ठरवलं. दोघांची मतं वेगळी होती. न्यायमूर्ती गुप्ता यांनी केवळ अर्ध्या पानाचं जजमेंट दिलंय आणि त्यांनी न्यायमूर्ती नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती भट यांच्या मताशी सहमत असल्याचं सांगितलं. बहुमत झालं. न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती नजीर यांची मतं वेगळी होती. 3 विरुद्ध 2 अशा प्रकरणामध्ये ह्या कायद्याला रद्द केलं गेलं. आता बघा, कायदा रद्द होतोय त्यावेळी काय व्हायला पाहिजे हे जरा इंटरेस्टिंग आहे. न्यायालयाने सरळ सरळ सांगितलं होतं की कोऑर्डिनेशन ठेवा. म्हणजे 1600 पानांचं एक परिशिष्ट जोडलेलं होतं गायकवाड आयोगाने. ज्या गायकवाड आयोगाच्या परिशिष्टाचं भाषांतर करून देणं म्हणजे जे मराठीतलं परिशिष्ट होतं ते आवश्यक होतं. पण या परिशिष्टाचं भाषांतर करून दिलं गेलेलं नाहीये. मी तुम्हाला तो कागदही दाखवतोय, स्क्रीनवरही तो तुम्हाला कागद दिसेल, ज्याच्यामध्ये स्पष्टपणे न्यायालयाने लिहिलेलं आहे, द स्टेट ऑफ महाराष्ट्र इज डायरेक्टेड टू फर्निश द ट्रान्सलेशन ऑफ मराठी डॉक्युमेंट्स टू द रजिस्ट्रार ऑफ दिस कोर्ट विदिन 2 weeks फ्रॉम टुडे. 19 नोव्हेंबर 2020 चा सुप्रीम कोर्टाचा हा आदेश. 2 महिन्यात भाषांतर करून द्या असं सांगितलं, 2 आठवड्यात, पण ते राज्य सरकारला देता आलं नाही. देता आलं नाही इथपर्यंत ठीक आहे, पण त्यात कोर्टाचं म्हणणं असं होतं की आतापर्यंत गायकवाड आयोगाने फक्त मराठा समाजाची बाजू ऐकून घेतलेली आहे, अन्य समाजाची नाही. हा फक्त मराठा समाजाची बाजू ऐकून घेऊन न्यायालयाने म्हटलेलं हे बनवलेलं आहे, हे एकतर्फी आहे असं वाटलं. आणि याबाबतची माहिती राज्य सरकारच्या वकिलाकडे नव्हती, हे अजून विशेष आहे. लक्षात घ्या, पहिल्यांदा कालेलकर आयोगाची स्थापना झाली. देशमुख आयोग होता, खत्री आयोग होता, बापट आयोग होता. या सगळ्या आयोगाचे निष्कर्ष राज्य सरकारने स्वीकारलेले होते. आणि ज्यावेळी हा आयोग स्थापन झाला त्यावेळी काँग्रेसचं किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार सत्तेवरती होतं. 1995 ते 99 या काळातला एक अपवाद युती सरकारचा सोडला, त्या काळात कोणताही अहवाल आला नाही. पण त्या आधीच्या आणि त्यानंतरच्या सरकारने मराठा समाज शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाही अशा स्वरूपाचे अहवाल दिलेले होते आणि ते स्वीकारलेले होते. जर राज्य सरकारने हे अहवाल आम्हाला मान्य नाहीत आणि गायकवाडांचा अहवालच आम्हाला मान्य आहे असं कोर्टासमोर दिलं असतं तर कदाचित ही स्थिती आली नसती. हा आदेश, हा कायदा रद्द करण्याची स्थिती आली नसती. म्हणजे लक्षात घ्या, या आधीच्या आयोगाच्या अहवालात मराठा समाजाला मागास असलेलं स्वीकारणं हे करताना शरद पवार सत्तेत सहभागी होते. ते कधी मुख्यमंत्री म्हणून होते तर कधी केंद्रातले कृषी मंत्री म्हणून होते. या सगळ्या आयोगांचे अहवाल नाकारण्याचा अधिकार राज्य सरकारकडे होता. तो नाकारला गेला का? अजिबात नाकारला गेला नाही, तो स्वीकारला गेला. आणि मराठा समाज मागास नाही यावरती हे सरळ सरळ स्वीकृत केलं गेलं. गायकवाडांचा अहवाल आम्ही स्वीकारताना या आधीचे सगळे अहवाल नाकारतो आहोत असं सरकारनं म्हटलं का? अजिबात नाही. उलट 1600 पानाच्या परिशिष्टाच्या बाबत कोणतीही माहिती राज्य सरकारच्या वकिलाकडं नाही, हे इथे विशेष. बरं, कायदा करणे आणि मागास ठरवणे याबाबतचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत की नाही याबाबतची ही माहिती या सगळ्यांच्याकडे नव्हती.
आणि तिथेच खऱ्या अपयशाची बीजे रोवली गेली होती. हा इतिहास कोणी सांगणार नाही, पण हे समजून घेणं आवश्यक आहे. एकाच वेळेला खूप माहिती सांगून मला जंबल करायचं नाहीये, म्हणून आजच्या पुरती या माहितीवर थांबतो. उद्या परत याबाबतची अजून एक माहिती घेऊन मी येतोच आहे. नमस्कार.